वेलकम ऑल ऑफ यू. आज आपण अभ्यासणार आहोत यूज सो दॅट. वाक्यामध्ये सो दॅटचा वापर कसा करायचा हे आपण अभ्यासणार आहोत पार्ट नंबर फर्स्ट मध्ये. सो दॅटचा वापर करत असताना प्रथम त्या वाक्यात येणारे रिमूव्ह टू हे काढावे, म्हणजे टू हा शब्द काढावे. आता सो दॅट ही आणि टू ही संकल्पना कशी आहे, तर सो दॅट आणि टू मध्ये टू हे एक सिंपल सेंटेन्स आहे, एक वाक्य असते. तर सो दॅट हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, एकाच वाक्यामध्ये दोन छोटी वाक्य असतात. तर चला आपण अभ्यासूया की टूच्या एका वाक्यापासून सो दॅटची दोन छोटी वाक्य कशी तयार केली जातात किंवा सो दॅटचा वापर कसा केला जातो ते आपण अभ्यासणार आहोत स्टेप बाय स्टेप. नाव वी स्टार्ट. सो दॅटचा वापर करत असताना प्रथम आपणास टू ही संकल्पना समजणे गरजेचे आहे. तर ची जी रचना आहे ती रचना ही नेहमी नकारार्थी असते. म्हणजे टूच्या वाक्यामध्ये नॉट हा शब्द नसतो, परंतु त्याचा अर्थ हा नकारार्थी होतो, हे प्रथम समजणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक सूत्र अभ्यासूया की त्या टूच्या वाक्यामध्ये सो दॅटचा वापर कसा केला जातो. चला आपण पाहूया सूत्र. प्रथम त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब, कर्ता आणि क्रियापद जसे आहेत तसे लिहावे, त्यामध्ये काहीही बदल करू नये. त्यानंतर त्या वाक्यातील जो पहिला टू आहे TOO ते काढावे आणि त्या ठिकाणी आपण सो वापरावे. टूच्या जागी आपण काय घेतलेलं आहे, सो. त्यानंतर त्या वाक्यातील असणार ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब जे काय असेल ते घ्यावे. त्यानंतर जे दुसरे टू आहे TO फक्त टू, तो शब्द काढून त्या ठिकाणी दॅट घ्यावा. दॅट हा त्या वाक्यातील सेंटर वर्ड आहे, म्हणजे दॅट पासून एक नवीन वाक्य तयार झाले. टूचे हे एकच वाक्य आहे, सिंपल सेंटेन्स. त्यापासून आपण सो दॅटचे जेव्हा आपण दोन वाक्य तयार करतो तेव्हा पहिल्या टूच्या ठिकाणी सो आणि दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट. इथपर्यंत या ठिकाणी पर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. यानंतर दॅट पासून नवीन वाक्य तयार करणार आहोत आपण. तर ते कसे करणार आहोत, तर प्रोनाउन ऑफ सब्जेक्ट, जे वाक्यातील जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टच्या नुसार प्रोनाउन घ्यावे. तर ते कसे घ्यावे, तर जर वाक्यामध्ये मुलाचं किंवा बॉय किंवा मेल याचं नाव असेल तर ही घ्यावे, गर्ल किंवा फिमेल असेल तर शी घ्यावे, एखादी निर्जीव वस्तू असेल तर इट घ्यावे आणि अनेक वचन असेल तर दे घ्यावे. म्हणजे वाक्यातील कर्त्यानुसार आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, प्रोनाउन घेतलेलं आहे. त्यानंतर वाक्यातील क्रियापदानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट घ्यावी. आता कॅन नॉट केव्हा घ्यावे आणि कुड नॉट कसे घ्यावे, तर बघा कॅन नॉट घेत असताना जर समजा करता प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, म्हणजे क्रियापदाचं पहिले रूप असेल, एम इज आर किंवा हॅव हॅज असेल, तर आपण काय घेतलं पाहिजे, कॅन नॉट किंवा कांट. आणि जर समजा क्रियापद पास्ट टेन्स मध्ये असेल तर पास्ट टेन्स जर असेल म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप वॉज, वेअर, हॅड. जर हे क्रियापद असेल तर आपण घेणार आहोत कुड नॉट किंवा कुडंट. म्हणजे ह्या ठिकाणी आपण दॅट नंतर जे आपण दुसरे वाक्य तयार करणार आहोत त्यामध्ये कर्त्यानुसार प्रोनाउन आणि क्रियापदानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट घ्यावे आणि पुढील वाक्य आहे असे लिहावे आणि शेवटी आपण पूर्णविराम द्यावे. आता या सूत्रानुसार आपण वाक्य कसे सोडवले जाते ते आपण अभ्यासू. या ठिकाणी माया इज टू फॅट टू रन फास्ट हे एक सिंपल वाक्य आहे. तर याचा अर्थ माया इतकी जाड आहे की वेगात धावणार नाही. तर याप्रमाणे हे एकच वाक्य होते. तर या वाक्यामध्ये टू हे दोन शब्द आहेत, टू फॅट टू रन. म्हणजे या प्रकारची जी टूची रचना आहे या टूच्या रचनेच्या वाक्यामध्ये आपण सो दॅट वापरू शकतो. तर याचे उत्तर माया इज. तर प्रथम त्या वाक्यातील टू आणि दुसरा टू दोन्ही शब्द आपण काढावे. रिमोट टू म्हणतो ना आपण, त्याप्रमाणे टू हे दोन शब्द काढले. त्यानंतर याचे उत्तर माया इज, म्हणजे कर्ता आणि क्रियापद आपण घेतलेले आहेत. त्यानंतर पहिला टू काढून त्या ठिकाणी आपण सो घेतलेला आहे. त्यानंतर फॅट हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि दुसरा जो टू आहे त्या ठिकाणी दॅट. तर या इथेपर्यंत आपल्याला पहिल्या टूच्या ठिकाणी सो, दुसऱ्या टूच्या ठिकाणी दॅट घेतलेला आहे. दॅट नंतर आपण नवीन वाक्य सुरू करतो. कर्ता माया आहे म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत शी. आणि त्यानंतर क्रियापद इज आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे म्हणून आपण या ठिकाणी घेणार आहोत कॅन नॉट. आपण या ठिकाणी कॅन नॉट ही लिहू शकतो किंवा कांट ही लिहू शकतो. त्यानंतर राहिलेला भाग काय आहे, रन फास्ट. तर कॅन नॉट नंतर रन हे क्रियापद घ्यावे आणि त्यानंतर फास्ट घेऊन वाक्य आहे असे लिहावे. तर याप्रमाणे आपण वाक्य सोडू शकतो. तर आपण चला अजून काही वेगळी उदाहरणे अभ्यासू जेणेकरून हा टॉपिक आपला एकदम परफेक्टच होणार. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल. सुनील इज टू वीक
टू वॉक फास्ट. या वाक्यामध्ये आपण सो दॅटचा वापर कसा करणार आहोत ते आपण अभ्यासणार आहोत. सुनील इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक फास्ट. पहिल्या टूच्या जागी सो आणि दुसऱ्या टूच्या जागी दॅट घेऊन आपण पुढे नवीन वाक्य तयार केलेले आहे. चला आपण अजून एक उदाहरण अभ्यासू. सोनाली वॉज टू लेझी टू कम्प्लीट हर होमवर्क ऑन टाइम. तर याचे उत्तर सोनाली वॉज सो लेझी दॅट ही कुड नॉट कम्प्लीट हर होमवर्क ऑन टाइम. तर टूच्या जागी सो आणि दुसऱ्या टूच्या जागी दॅट घेऊन आपण पुढील वाक्य तयार केलेलं आहे. त्यानंतर नवीन वाक्य घेत असताना सोनाली बद्दल शी घेतलेलं आहे आणि वॉज हे भूतकाळात आहे म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे कुड नॉट. लेट्स सी अनदर एक्झाम्पल. दे आर टू लेट टू रिच द सेरेमनी. तर या वाक्यामध्ये दे हे कर्ता जो आहे त्या ठिकाणी दे आहे, प्रोनाउन आहे ऑलरेडी, तर त्या ठिकाणी प्रोनाउन असेल तर दॅट नंतर आहे तसेच प्रोनाउन घ्यावे. दे आर सो लेट दॅट दे कॅन नॉट रिच द सेरेमनी. Use so that in the following sentence or the remove to from the following sentence. याप्रमाणे परीक्षेला प्रश्न विचारला जातात, त्यानुसार आपण वाक्य सोडवले पाहिजेत. या ठिकाणी तुम्हाला आपणासमोर काही उदाहरणे दिलेली आहेत. त्या सर्व उदाहरणांचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे सर्व उदाहरणे आपण वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही हे सर्व उदाहरणं व्यवस्थित सोडू शकतात. तर तुम्ही दिलेल्या किंवा ज्या अभ्यासलेल्या जो सूत्र आहेत आणि जी उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास करून हे सर्व उदाहरणे उत्तरे तुम्ही वहीमध्ये सोडवा जेणेकरून हा टॉपिक आपला परफेक्ट होईल. पहिला पार्ट आपल्याला समजलेला असेल तर दुसऱ्या पार्टमध्ये यातील दुसरा भाग आपण घेणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्यू वन्स अगेन.